दादा एवढी मोठी दिंडी कुठून आलेली आहे? ही दिंडी नाशिकवरून आलेली आहे। काय उद्देश आहे दिंडी? या दिंडीचा उद्देश असे आहे, झाडे लावा झाडे जगवा आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये चालूमध्ये वृक्षारोपण केलेलं जातं। आणि किती वृक्ष लावले आता? आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 लाखापर्यंत झालेले आहे आमची। चालली कुठे आहे दिंडी? ही दिंडी नाणीजला चाललेली आहे, कोल्हापूर कराड मार्गे। किती दिवसाचा प्रवास आहे हा 35 दिवसाचा प्रवास, 35 ते 40 दिवसाचा प्रवास आहे। हो हो। किती लोक सहभागी आहेत? याच्यामध्ये 1000 लोक दिंडीमध्ये आहे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी 500 लोक आहेत। म्हणजे साधारण 1,500ची दिंडी आहे। 1,000 लोक 35 दिवस पायी चालणार? 35 दिवस चालणार। काही जे म्हातारेग्रस्त वगैरे आहे ते वाहनाने चालतात। अच्छा, तर याच्यामध्ये तुम्ही अनेक घोषणा यामध्ये लिहिलेल्या आहेत। हो, निसर्गासाठीचे। हो। या वेळी पाऊस येतो, निसर्गाचा कोप झालेला आहे, त्या कोप जरा थोडासा शांत व्हावा म्हणून आपलं हा वृक्षारोपण केलं पाहिजे। कारण आता सिमेंटच्या जगामध्ये झाडाची जास्त तोड होत चाललेली आहे। त्याच्यामुळं स्वामी आमच्या माऊलींनी, आमच्या गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिंडीत आम्ही वृक्षारोपण करत आम्ही नाणीजपर्यंत जाणार आहोत। आता साधारण कुठले लोक सहभागी झालेले? त्याच्यात नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, जो आपल्या आणि पुणे जिल्ह्यातले सर्व अंतर्गत तालुके, जुन्नर तालुका, शिरूर तालुका वगैरे। जय सियाराम। अशा उपयुक्त गोष्टींचा वापर केल्यास उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला पाण्याची टंचाई कधीच भासणार, पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याकरिता मात्र सर्वांनी आगमन झालेलं आहे आणि पेट्रोलच्या किंमती पाहता ते आपल्या देशालाही यानंतर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणांचा अतिवापर यावरही विचार। डिजिटल क्रांतीमुळे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांमुळे इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणांची जणू काही स्पर्धा करणे, ते उपकरणांचा अतिवापर आणि पर्यावरणीय आरोग्याची उंच गणित हानी होत चालली आहे। कारण या उपकरणात असंख्य हानिकारक रसायन समाविष्ट प्लास्टिकचे एवढे दुष्परिणाम आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास या ठिकाणी होत आहे। म्हणून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या वतीने, रामानंद संप्रदायाच्या वतीने श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणाहून श्री क्षेत्र नाणीजधाम या ठिकाणी वसुंधरा पायी दिंडी आज नाशिक येथून नाणीजधाम येथे चाललेली आहे आणि ती आता आपल्या या गावामध्ये, नारायणगावमध्ये या ठिकाणी तिचं शुभ आगमन झालेलं आहे। सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या पायी दिंडीचं स्वागत करायचंय।